कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। निलेश घायवळ प्रकरणावरून धंगेकरांनी भाजप नेते चंद्रकांत पाटलांवर आरोप केले होते। यानंतर धंगेकरांना महायुतीच्या नेत्यांनीच काही सल्ले दिले, तरीही धंगेकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। धंगेकरांनी आता महायुतीच्या नेत्यांना चॅलेंज केले। निलेश घायवळवर बोला, मला का टार्गेट करताय, असा सवालच धंगेकरांनी महायुतीच्या नेत्यांना केलाय। पाहूया एक रिपोर्ट। बनावट पासपोर्ट काढून परदेशात पळून गेलेल्या निलेश घायवळमुळे पुण्यात राजकीय वादाला तोंड फुटलंय। हा वाद सुरू झालाय महायुतीतल्याच नेत्यांमध्ये। निलेश घायवळ परदेशात पळाल्यानंतर धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांवर आरोप केला। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये बसणाऱ्या समीर पाटील आणि निलेश घायवळचे काय संबंध आहेत असा प्रश्न रवींद्र धंगेकरांनी विचारला। त्यानंतरच या वादाला तोंड फुटलं। रवींद्र धंगेकर हे महायुतीत असून सुद्धा त्यांनी महायुतीतल्याच चंद्रकांत पाटलांवर आरोप केले। त्यामुळे धंगेकर हे शिवसेनेत आहेत हे विसरले का असा सवाल अजित पवारांनी केला। फडणवीसांनी सुद्धा आपण धंगेकरांच्या बॉसशी बोलणार असल्याचं म्हटलंय। यावर धंगेकरांनी आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केलाय। निलेश घायवळवर बोला, मला का टार्गेट करताय असं धंगेकर म्हणाले। आता काय झालंय, रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही, आपण शिवसेनेमध्ये धनुष्यबाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत। तुम्ही जे म्हणतायत की महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, त्यातलेच महायुतीमधील जे माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर, ते निलेश घायवळ प्रकरणावर अनेक टीका टिप्पणी करतायत मोठमोठ्या नेत्यांवर, तुमच्या भाजपातील नेत्यांवर, तर त्यावर तुम्हाला काय म्हणणं आहे, काय सांगतात महायुतीचा घटक? नाही, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे, मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना, एकंदरीत त्यांच्या बॉसशी बोलेन। माझं म्हणणं आहे की मी एकनाथ शिंदे साहेबांना बोलणार, एकदा तुम्ही आरखाडा करा आणि एकदा करा, एकदा होऊन देत जाऊ द्या, एकदा होऊ द्या जाऊ द्या, पुणे शहर भयमुक्त राहिलं पाहिजे आणि सगळ्यांचं मत आहे आणि शिंदे साहेबांचंही हेच मत असेल आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचंही हेच मत असेल, पण आता ते मला का क्रॉस करतात हेच मला कळत नाही। निलेश घायवळवर बोला ना, रवी धंगेकर बोलतोय, माझ्या पाठीशी उभे राहिले पाहिजे सगळ्यांनी, या धंगेकर बोलतोय, पण तुम्ही मलाच टार्गेट करताय, मी तुमचं काय दुश्मन आहे? तर पुणेकरांचा आवाज म्हणून मी गुन्हेगारीवर बोलत राहणार असंही धंगेकरांनी म्हटलंय। पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांवर सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय। प्रशासनात अजित पवारांचं कुणी ऐकत असेल असं वाटत नसल्याचा टोला धंगेकरांनी लगावलाय। आणि मी फक्त पुणेकर म्हणून बोलतोय आणि पुणेकरांचा हाच आवाज आहे आणि पुणेकरांमध्ये हीच कुजबूज आहे। सकाळी मी एक कार्यक्रमाला गेलो आणि संघाचा कार्यकर्ता मला भेटला, म्हटलं भाऊ तुम्ही बोलताय ते बरोबर बोलताय, जर यांच्या आजूबाजूला जर गुन्हेगारांचं कड असेल तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही। आम्ही पुणेकर सुरक्षित राहिलं पाहिजे, पुणेकर भयमुक्त राहिले पाहिजे। कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी चालते, रोज मुर्दे पडतात, रोज रिव्हॉल्वर निघते, बंदुका निघतात आणि तुम्ही तिथं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय, तुम्ही एकदम म्हणा ना आम्ही यांचा खालसा करून टाकतो, यांना संपून टाकतो, ह्यांना काहीतरी ॲक्शन केली, एखादी ॲक्शन बी दिसत नाही, सगळ्यांना दिसतंय हे, मग ह्याच्यावर ॲक्शन का होत नाही? ह्याच्यावर जरी दादा बोलले तर बऱ्यापैकी मला त्यांचं समाधान वाटेल, पण दादांचं नम्रपणे सांगतो कितपत ऐकतात हे मला माहित नाही। म्हणजे अजित पवारांचं पुढे किती ऐकतात, ओके असं म्हणणं आहे, म्हणजे दादा अजित दादांचं या सिस्टीम किती ऐकते हे मला जरा शंका वाटते। तर निलेश घायवळ प्रकरणात आवाज उठवणाऱ्या रवींद्र धंगेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे। तर घायवळचा विषय अमित शहांकडे मांडणार असल्याचं सुप्रिया सुळेही म्हणाल्या की धंगेकर साहेब काय म्हणतात हे तुम्ही समजून घ्या आणि गुंडांच्या बाजूने बोलण्यापेक्षा नाहीतर कुठेतरी एक व्यक्ती लोकांच्या बाजूने बोलत त्याचा आवाज बंद करण्यापेक्षा गुंडागर्दी या पुण्यातून कशी कमी होईल याचा एक अंदाज घ्या। तर दादा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात, दादांनी असा आवाज दाबू नये। ज्या अर्थी दादा म्हणत आहेत की धंगेकर काँग्रेसमध्ये नाही आहेत, आता सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहेत, याचा अर्थ दादा हे सुचवू पाहत आहेत का की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचं नसतं, किंबहुना सत्ताधाऱ्यांच्या कुठल्याही चुका दाखवायच्या नसतात, सत्ताधाऱ्यांनी काहीही गुन्हे केले तरी आपण फक्त सत्ताधारी पक्षात आहोत म्हणून आपण मुग गिळून गप्प बसायचं आणि त्याच्या विरोधात भडक शब्द काढायचा नाही, हे त्यांना धंगेकरांना सुचवायचं आहे का? मी केंद्र सरकारलाही MEAला जयशंकरजी आणि माननीय अमित भाई शाह यांच्यापर्यंत हा विषय नक्कीच दिल्लीपर्यंत नेणार आहे आणि दिल्लीमधून याचीही इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ही पासपोर्ट देते, त्याच्यामुळे हा केंद्र सरकारही ह्याच्यात त्यांनाही कळलं पाहिजे की महाराष्ट्रात अशी धक्कादायक घटना झाली आहे। परदेशात पळालेल्या निलेश घायवळवर कारवाई करण्यासाठी आता पुणे पोलिसांनी इंटरपोलशी संपर्क केलाय।
इंटरपोलनंही निलेश घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. फौजदारी गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींच्या तपासासाठी ही ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते. पहिल्यांदा कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळाला. त्यानंतर निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला बंदुकीचा परवाना देण्यावरून राजकीय वादंग झाला. आणि आता घायवळ विरोधात आवाज उठवणाऱ्या रवींद्र धंगेकरांवरून राजकीय वाद सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.